तर संकेत सज्ज होते स्ट्रायकिंगला, नॉन स्ट्रायकिंगला उत्कर्ष आणि पहिले षटक घेऊन गिरीश कोचरेकर. ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. पहिला चेंडू ऑन साईडला पूल केलाय, डीप स्क्वेअरला कोणी खेळाडू नाहीये, याचा फायदा उचलला. चेंडू जातोय जवळजवळ सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा या चेंडूवर. षटकार. पहिल्या चेंडूवर चांगली सुरुवात संकेतच्याच बॅटमधून. षटकाराने खातं उघडले स्वतःचं आणि संघाचं सुद्धा. 6 धावा धावफलकावर. गिरीश कोचरेकरच्या अगेन्स्ट तुम्हाला हा हल्ला पाहायला मिळतोय. 6 धावा. स्लोअर वन चेंडू ऑन साईडला प्लेस केलाय. जितू तिथे सज्ज आहे. चेंडू कव्हर करून फेक करेल तोपर्यंत थोडंसं फंबल आणि एक धाव त्वरित तिथे पूर्ण झाली या चेंडूवर. बॅट्समन ऑलरेडी सांगत होता की ही धाव इथे मात्र आपल्याला घ्यायची आहे. डी मात्र धाव तिथे पूर्ण केली. स्ट्रायकिंगला उत्कर्ष, लेफ्ट हँडेड बॅट्समन. डावकुरा फलंदाज स्ट्रायकिंगला येतं. फील्डमध्ये लगेच चेंजेस. मिड विकेट आणि डॅशबरोबर स्क्वेअर लेगले जे दोन खेळाडू आपण बघितले ते सर्कलच्या आतमध्ये येतात आणि आपण बघतोय की ऑन साईडला मात्र 2 खेळाडू बाहेर निघत आहेत. निखिल बागुल निघतोय बाहेर डीपमध्ये, डीप मिड विकेटला. धावसंख्या धावफलकर 7 धावा. पॉवर प्ले सुरू आहे. पहिले षटक. शॉर्ट ऑफ लेंथ होता, कट केल्या चेंडूला आणि क्षेत्ररक्षक आपण बघतोय शॉर्ट थर्डमॅनमध्ये होता, सर्कलच्या आतमध्ये थोडासा मागे जातोय. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव या चेंडूवर. उत्कर्ष आणि त्याचबरोबर संकेत आलेत आघाडीला. राज 11 जो गणेश लाखन यांचा संघ आहे, त्यांनी लाखन यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे आणि तो संघ तुम्हाला पाहायला मिळतो परफॉर्म करतो मैदानाच्या आतमध्ये. आणि महत्त्वाची लढत होती दोन्ही संघांसाठी. या सामन्यात संघ जो जिंकेल तो निश्चितच पुढे जाईल आणि जो संघ पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर होईल. स्लोअर वन चेंडू गतीमध्ये परिवर्तन. यशीच्या मागे थोडीशी चूक आणि अभिषेक आंगणेच्या मागे जोपर्यंत बॅकअप मिळेल त्याला तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट होते. कॉड बिहाइंडच्या स्वरूपात बाद करण्याची एक संधी होती. बॅटची हलकीशी कट घेऊन चेंडू मागे निघून गेला. जीवता निश्चित मिळालाय ते फलंदाज संकेतला. एकदा तिथे कंप्लीट झाले. धावफलकर एकूण अंकित धावसंख्या आपण बघतोय त्या 9. कार्यसम्राट चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतात. आयोजक शिवसेना, युवासेना, लांजा, राजापूर, साखरपा. हा चेंडू ऑफस्टोनच्या थोडासा बाहेर, किंचितचा बाहेर. पंच इशारा करतात वाईट बॉल. वाईटचा सिग्नल. धावसंख्या धावफलकर दुहेरी अंकात 10 धावा. येस, गुड डिसिजन. ऑफस्टोनच्या खूपच बाहेर चेंडू. दुहेरी अंकात धावसंख्या पाहायला मिळते. सामना क्रमांक 5वा आजच्या दिवसातला या ग्रुपचा सुरू आहे. ऑलरेडी आपण 2 सामने कव्हर केलेत सी ग्रुपचे. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. ऑन द टोस फलंदाज उभा जायला पण चेंडू कट करू शकला नाही. बॅटची आतली कट घेऊन चेंडू मागे निघून जातोय शॉर्ट थर्डमॅनला. अजून एक धावा ॲड होते. धावसंख्या धावफलकर 11 धावा. विक्लर्स विरुद्ध राज ग्रुप 11 यामध्ये हा संघर्ष, हा सामना सुरू आहे त्याच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल फॉर संकेत. अप्रतिम फटका. स्टँड अँड डिस्पॅच. व्हॉट अ शॉट इज दॅट. व्हॉट अ कनेक्शन. सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. चला टीम मीटिंग लवकर कॉल करा आणि सामना लगेच सुरू करा. स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण बघतोय की मैदानावर राज ग्रुप हा संघ हा तिसरा सामना इथे खेळतोय आणि तिसऱ्या सामन्यामध्ये आपण बघतोय संकेतच्या बॅटमधून आतापर्यंत आले त्या 50 धावा पूर्ण झाल्या त्या स्पर्धेमध्ये. 55 धावा त्याच्या कंप्लीट झाल्या. धावफलकर आपण बघतोय. संकेतची चांगली बॅटिंग. पहिल्या षटकात चांगली सुरुवात. एकच चांगल्या गोलंदाज समोर अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळाली, खास करून पॉवर प्लेमध्ये. कुठल्या त्या 17 धावा धावफलकावर. नेक्स्ट बॉलर सौरव अंकुश गोलंदाजी मार्कवर.
राऊंड द विकेट, ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडू ऑन साईडला कार्पेट शॉट पाहायला मिळते, मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतो, दूरवरून चेंडू तिथे कव्हर करतो, 2 धावाचा प्रयत्न असेल, 2 धावा इथे होणार का पूर्ण? फेक चांगली होते, 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्रायकिंगला आपण बघतो उत्कर्षच्या बॅटमन हा 2 धावेचा फटका आणि एकूण धावसंख्या अंकित दिली धावफलकावरती 19. सौरव अंकुशच्या पहिल्याच चेंडूवर 2 धावा पाहायला मिळतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, सौरव अंकुश. फुल टॉस आहे, योग्य उत्तर. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. या षटकात सुद्धा तडाखेबंद फलंदाजी, खास करून लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण बघतोय. उत्कर्षच्या बॅटमधून आपल्याला हा षटकार बघायला मिळाला. चेंडूच खराब होता, फुलटॉस चेंडू होता. एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयोग मात्र थोडासा मात्र इथे आपण बघतोय अंगलट येतोय, कारण षटकार ठोकला आहे चेंडूवर आणि संघाची धावसंख्या अत्यंत वेगाने पुढे सरकली आहे. म्हणजेच 25 धावा धावफलकावर. क्वार्टर सेंचुरी संघाची कंप्लीट झाली आहे दुसऱ्या षटकामध्ये. एवढी चांगली आणि घणाघाती सुरुवात राज ग्रुप 11ची पाहायला मिळते. ओव्हरपिच आहे, समोर एक्झिक्यूट केलाय, चाबूक शॉट, काय चपराक, जबरदस्त फटका, सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. साठी 2 षटकांचा तुम्हाला जुना चेंडू दिला जाईल, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. षटकार ठोकल्यानंतर आपण बघतोय धावसंख्येने अत्यंत वेगाने धावसंख्या पुढे सरकली. एकूण 31 धावा धावफलकावर. अटॅकिंग बॅटिंग तोडीस तोड उत्तर देत असताना आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये हे 2 बल्या आघाडीचे फलंदाज. आक्रमक कामगिरी उत्कर्षच्या बॅटमॅनना हा आपण बघतोय दुसरा षटकार. 2 षटकार संख्येने सुद्धा दाखवलेत. आतापर्यंत चौकार पाहायला मिळाला नाहीये, पण षटकार आतापर्यंत या इनिंगमध्ये आपल्याला 4 पाहायला मिळतात. एक वेगळ्याच प्लॅनने वेगळ्या स्ट्रॅटेजीने उतरले मैदानाच्या आतमध्ये राज ग्रुप 11 आणि घणाघाती फलंदाजी करतायत उत्कर्ष आणि संकेत. नेक्स्ट बॉल शॉर्ट ऑफ लेंथ होता, हा चांगला चेंडू आहे, हा चांगला चेंडू आहे. शॉर्ट ऑफ लेंथवरनं पूर्णपणे बीट केलंय, चांगला एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे डॉमिनेट करून गेलाय उत्कर्षला हा चेंडू. धावसंख्या 31, एकही गडी न गमावता आतापर्यंत खूप चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते मैदानावर उत्कर्ष आणि संकेतमध्ये. पुन्हा शॉर्ट ऑफ लेंथ होता, आता मात्र कट करण्याचा प्रयत्न, गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक. उत्कर्षकडे आपण बघतोय जबरदस्त पोटेन्शियल आहे, मोठे मोठे फटके मारू शकतो, चौफरी फटकेबाजी तो करू शकतो आणि तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आहे. समोर आपण बघतोय सौरभ अंकुश, अपकमिंग टॅलेंट, न्यू जनरेशनचे खेळाडू. शॉर्ट ऑफ लेन, लिडिंग एज, हवेमध्ये चेंडू, लिडिंग एज घेतल्यानंतर चेंडू डायव्हर्ट होते, मागे येतोय आणि तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव फलंदाजाला. धावसंख्येत होती ती बरं. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि अंकित झाले ते एकूण धावफलकावर 16च्या गतीने, 16च्या सरासरीने त्या 32 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात आपण बघतोय म्हणजेच गिरीश कोचरेकरचा समाचार घेतला, तब्बल 17 धावा गिरीश कोचरेकरने खर्च केला, सफलता त्याला मिळाली नाही. या षटकात आपण बघतोय एकूण धावा खर्च झाल्या त्या 15, इथे सुद्धा विकेट मिळाली नाही सौरभ अंकुशला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय 32 धावा धावफलकावर आहेत. विकेटची गरज आहे. विक्रोळी संघाला जर धावसंख्येला अंकुश लावायचा असेल किंवा सामन्यामध्ये जर कमबॅक करायचं असेल ना, तर ह्या 2 विकेट्स किंवा या 2 फलंदाजांची जी जोडी जमली ना, ती जोडी फोडावी लागेल. गिरीश कोचरेकरच पुन्हा सेकंड स्पेलमध्ये येतो गोलंदाजी करण्यासाठी. खानविलकर क्रिकेट स्टेडियमवर केळंबे येथे ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे.
अप्रतिम डोळ्यांचं पारणं फेडणार एक नेत्रदीपक आयोजन. भरपूर खेळाडूंनी ही सुद्धा चर्चा केली की यावर्षी आपल्याला संघ कमी पाहायला मिळत आहेत आणि आयोजकांनी सुद्धा मात्र तीच इथे मात्र अपेक्षा दर्शवली की पुढच्या वर्षी संघांची कमी नसेल. कारण आता भरपूर मोठ्या प्रमाणात आपण बघतोय GTC लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा भरपूर प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. पहिल्या दिवसापासून कौतुकांचा वर्षाव होतोय या स्पर्धेवर. एवढं जबरदस्त आयोजन तुम्हाला खास करून बेसिक गोष्टीवर आयोजकांनी लक्ष ठेवलंय की क्रिकेट ग्राउंड कुठलं उपलब्ध आहे आपल्या मैदानात एक स्पर्धा खेळवण्यासाठी. स्लो रन चेंडू बॉटमहँडचा वापर 20 मध्ये एक्झिक्यूट केला. रोहित चेंडूवर जातोय वेगाने, चेंडू कव्हर करून फेक करेल, एकच जाव. गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण. बॅकअपला अतुल भोईर येत होता डीपमधून, डीप एक्स्ट्रा कव्हरवरून. तोपर्यंत एकच धावावर समाधान मानावं लागते ते फलंदाज उत्कर्षला. बघायचंय गिरीश कोसरेकर या षटकामध्ये कमबॅक करून दाखवावं लागेल गिरीश कोसरेकरला. नेक्स्ट बॉल संकेत साडी, शॉर्ट ऑफ लेंथ आहे, पुल करायचा प्रयत्न, मागे जातोय चेंडू. हलकीशी बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेला. एकदा तिथे कंप्लीट झाली या चेंडूवर आणि आय थिंक थोडीशी दुखापत सुद्धा झाली ती अभिषेकला. चेंडू वेगाने निघून गेला, हाताला चेंडू लागल्यानंतर आपण बघतोय पुन्हा आपण स्क्रीनवर लक्ष टाकूया कशा प्रकारे हा चेंडू निघून गेला मागे खूप वेगाने. थोडीशी इजा करून गेलाय तो, म्हणजेच यष्टीच्या मागे विकेट किपर आणि संघनायक या संघाचा अभिषेक आंगणेला. गिरीशची बॉलिंग. बघू शकता आपण स्क्रीनवर कशा प्रकारे हा चेंडू निघून गेला. गिरीश कोसरेकरचा वेग चांगला होता या चेंडूवर आणि चेंडू हाताला लागून निश्चित निघून जातोय. अचानक चेंडू राईज झाला आणि अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी होती खास करून बॅट्समन आणि त्याचबरोबर विकेट किपरसाठी सुद्धा. चेंडू वेगाने निघून जाते मागे, हाताला ब्रश होऊन तो अभिषेकच्या, पण इज अ स्ट्रॉंग मॅन, त्यामुळे ही दुखापत तेवढी जास्त गंभीर नाही आहे हे त्याने दाखवलं आहे. GTC लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण सुरू आहे. तुम्ही बघू शकता आमचा कॉमेंट्री बॉक्स आता मात्र कव्हर केला आहे. प्रवीण, थँक्यू प्रवीण. नेक्स्ट बॉल, क्रॉस बॅटेड शॉट, चाबुक शॉट, स्टँड अँड डिस्पॅच, सीमारेषा बाहेर, गगनभेदी षटकार. स्पोर्ट्समॅन स्पिरिट काय असते, लगेचच अभिषेक आंगणे यष्टीच्या मागून धावत आला आणि त्याची सुद्धा दुखापत जास्त मोठी नसावी हे त्यांनी जणू काही दाखवून दिले. बघा शेक हँड करून सांगतोय थँक्यू सो मच. वॉटर शॉट बघा तुम्ही पाहू शकता की लगेच त्याच्या पायामध्ये क्रॅम्प तुम्हाला स्क्रीनवर चित्र पाहायला मिळतंय, त्यामुळे त्याला लगेच बसावं लागलं. पण स्पोर्ट्समॅन स्पिरिट म्हणजे मी आवर्जून उल्लेख करतो की म्हणजेच अमोल म्हात्रे यांचा, त्याने आपल्या संघाला काय शिकवण दिली ते तुम्हाला चित्र पाहायला मिळतंय. मला अनाउन्समेंट सुद्धा करावी लागली नाही की आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये 12वा खेळाडू यायला पाहिजे. तिन्ही सामन्यांमध्ये आमचे 12वे खेळाडू आम्ही बोलण्याच्या आधीच उपस्थित आहेत. ही शिकवण आहे अमोल म्हात्रे यांची. शॉर्ट ऑफ लेंथ होता, लिडिंग एज, हवेमध्ये चेंडू, विकेट किपर चेंडूच्या खाली. जी दुखापत झाली, थोडासा क्रॅम्प आला, त्याचा हा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. पुन्हा त्या चेंडू खूप चांगला राईज केला आणि बॅटची लिडिंग एज घेऊन यष्टीच्या मागे पहिलाच धक्का, पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या त्याप्रकार 40 असताना विकेट मिळते ती गोलंदाज गिरीश कोसरेकरला. यासाठी तो पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आला होता आणि फलंदाज बाद होतोय तो उत्कर्ष. गणेश, अजून एका गोष्टीचा तू आठवण करून दिलीस. ह्या सामनाचा टॉस होण्याआधी जेव्हा मॅन ऑफ द मॅच सुद्धा अनाऊन्स किंवा शेवटचा बॉल पडल्या अभिषेक आंगणे
प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये होता टॉस करण्यासाठी. मला आठवतं एक सामना डोंबिवलीच्या बागशाळेच्या मैदानावर आणि व्हेरी फर्स्ट मॅच होती. 8 वाजता सामने सुरू होणार होते. 7:30ला संघ विक्रोळी संघ ऑलरेडी तिथे पोहोचला होता. न्यू बॅट्समन संजीवन. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन हवेमध्ये चेंडू मिस टाईम पण क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत. चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत 2 धावायचा प्रयत्न पण नकार दिला. गुड डिसिजन संजीवनने. 1000 समाधान 40 धावा अंकित 41 धावा अंकित झाले धावफलकावर एकाकडे संवादलेमध्ये. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप असं म्हणायला हरकत नाही आहे. 40 धावा कुठलेत पहिल्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी उत्कर्ष आणि संकेतने. संकेत आता मात्र येईल स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या 41. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावसंख्येला अंकुश आणण्याचा प्रयत्न करतोय. ओ अप्रतिम डिलिव्हरी मॅग्निफिसंट डिलिव्हरी. काय कमबॅक केलंय. जबरदस्त कमबॅक. चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. 2 षटकाखेर आपण जेव्हा फलंदाजी बघितली तब्बल 32 धावा होत्या धावफलकावर आणि या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करताना कमबॅक करून दिली आपल्या संघाला. 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला. धावा खर्च केल्या तर एकूण धावफलकावर 26 धावा. 1 विकेट आपल्या नावावर केली ती म्हणजेच गिरीश कोसरेकरने. 3 षटकांच्या अखेरीस आपण 41 धावा बघतोय. 13.66ची गती. हे आमचे सर्व लाडके प्रेक्षक ज्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आज आपण मागच्या 2 दिवसात आपण बघितलं की जास्त काही गर्दी नव्हती, जास्त काही प्रेक्षक नव्हते. पण आता मात्र खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला हे प्रेक्षक पाहायला मिळतात. कुठली स्पर्धा असो क्रिकेट. चला फिल्डिंग लावून घ्या. वेळ घेऊ नका. फिल्डिंग लावून घ्यायची विक्रोलेन्स. याचं डिस्कशन करू नका. आपण लवकर निर्णय घ्या. कुठली स्पर्धा असो दे खो खो कबड्डी क्रिकेट कुठली स्पर्धा प्रेक्षकांशिवाय यशस्वी होणं शक्य नाही आहे. मग आयोजकसुद्धा आमच्याशी तेच चर्चा करत होते की मागच्या 2 दिवसाच्या कंपॅरिझनमध्ये आज आम्हाला प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. काही कॅप्टननी हा सुद्धा उल्लेख केला की आज आपण खास करून प्रथमेश पवारने उल्लेख केला की मैदान खूप चांगलं आहे पण जोपर्यंत प्रेक्षक नाही तोपर्यंत मजा येत नाही खेळण्यासाठी. कारण त्यांच्याकडनं मोटिवेशन मिळतं. कधी कधी आरोप प्रत्यारोपसुद्धा होतात पण ते प्रेक्षक असल्यामुळेच होतात. पण आज मात्र प्रेक्षकांनी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. स्पर्धेचा उद्या शेवटचा दिवस आहे आणि 100% सांगतो गणेश की उद्यासुद्धा भरपूर गर्दी होईल त्या मैदानावर. कारण त्यांना मैदान आवडलं. मैदानावर चांगलं क्रिकेट बघायला मिळते. चांगले खेळाडू खेळत आहेत आणि त्यांचा खेळ बघण्यासाठी ते मात्र स्वतः डोळ्यांनी मात्र बघण्यासाठी ते पाहण्यासाठी आलेत प्रेक्षक सर्व. इथे मात्र गोलंदाज सज्ज होत आहे ओव्हर नंबर 4 मध्ये ऋषी लोखंडे. नेक्स्ट बॉल शॉर्ट ऑफ लेन लीडिंग एज. मागे जातोय चेंडू आणि थोडासा डायवर्ट होता चेंडू मागे जात होता. रुपेश लोखंडे थोडासा चकला. बॅकअप तिथे आता येईल तोपर्यंत इथे मिळतात त्या 2 धावा. आपण बघतो बॅट्समनच्या समोरची एक लाईन असते त्याला आपण पॉपिंग रीज म्हणतो. ती जर राहिला आपण सरळ रेषेत स्क्वेअरलेपासून पॉईंटपर्यंत जर खेळती ना तर या मागच्या या सर्व जो अर्ध सर्कल असतं ना या अर्ध सर्कलमध्ये जे जे खेळाडू असतात ना त्यांना मात्र डोळ्यात तेल घालून फिल्डिंग करावी लागते. कारण कधीही त्यांच्याकडे चेंडू येऊ शकतो. क्रिकेटची जी परिभाषा ना आपल्या गल्लीबोळ्यातलं क्रिकेट कटोरी लागून चेंडू येऊ शकतो आणि आता पण तेच बघितलं. कटोरी शॉट होता हा. कटोरी लागून मागायला चेंडू. त्यामुळे ते रुपेश तिथे तयार नव्हता. रुपेश तांडेल त्याला थोडासा चेंडू डायवर्ट होऊन मागे त्याला बीट करून जात होता. त्याने चेंडू पॉज तर केला पण 2 धावा कंप्लीट केल्यात फलंदाजांनी. हा प्रतिम स्विंग खूप जबरदस्त स्विंग. फिंगर रोल केले चेंडूच्या भोवती. बघा तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे फिंगर रोल केले. चेंडू स्विंग झाला नाही पण चेंडू सरळ रेषेत निघून जातोय. थोडासा गती कमी होत असताना टप्पा पडल्यानंतर डॉट डिलिव्हरी. संजीवन ऑन स्ट्राईक. धावसंख्या ऑन साईडला पूल केलाय डीप मध्ये. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू जवळजवळ निघून जातोय. सीमारेषेच्या बाहेर फरार चौकार. चाळीस 47. हो चांगला चेंडू थांबवला तिथे अभिषेक आंगणेने. इथे मात्र फेक चुकीचे होते. अजिबात इकडे तिकडे न बघता चेंडू फेकलाय आणि त्यामुळे त्याचा फायदा उचलला फलंदाजांनी. अजूनही धाव कंप्लीट केली आहे. ही चेंडूची फेक नॉन स्ट्रायकिंग एंडला जाणं गरजेचं होतं. 2 धावा या चेंडूवर कंप्लीट झाल्यात.
चेंडू हवेमध्ये, गोलंदाज चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि स्वतःच्या गोलंदाजीवर झेल टिपलाय. फलंदाज बाद. ऋषी लोखंडे पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत या षटकात आपण एक चौकार बघितलाय, विकेट सुद्धा बघितली आहे, डबलच्या दोन वेळा आपण फटके बघितलेत. स्वीप करायचा प्रयत्न होता, मागे पाठवायचा प्रयत्न, स्कूप करायचा प्रयत्न, टायमिंग होत नाही. स्वतः गोलंदाज चेंडूवर जातोय, फलंदाज एकदा होती ते कंप्लीट करतोय, फेक चुकीची होते आणि फलंदाज या चेंडूवर कंप्लीट करतोय. 2 धावा. पंचांचा इशारा लेग बाईजचा. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावसंख्या 50च्या पलीकडे गेली आहे. अंकित झाले धावफलकावरत्या 51 धावा. 51 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 4 ओव्हर. 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावर 51 धावा अंकित झाले. 2 धावा फलंदाजाने कंप्लीट केले चेंडूवर, त्या सुद्धा लेगबायच्या स्वरूपामध्ये. 4 षटका अखेर आपण बघतोय. 4 षटकात आपण बघतोय 3 गोलंदाज वापरलेत. गिरीश कोसलेकरने 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला, 26 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याच्या नावावर. त्यानंतर सौरभ अंकुशने 1 षटक हाताळलं. 2 षटकात त्या षटकात आपण बघितले आणि त्याने धावा खर्च केल्या, त्या एकूण 15. विकेट त्याला मिळाली नाही. या षटकात आपण बघतोय ऋषी लोखंडेने 1 षटक टाकलंय आणि मैदानावर आपण बघतोय 1 विकेट त्याला मिळाली आहे. 8 धावा त्याने खर्च केल्यात. आता मात्र शेवट षटक रोहित भालेराव. आठवते आम्हाला ते TDPLचा शेवटचा सामना, कलाटणी देणारी गोलंदाजी रोहित भालेरावने टाकली होती. अनएक्सपेक्टेड क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं. म्हणजे समोरच्या संघाला अपेक्षा नव्हती की रोहित भालेराव तिथे षटक टाकेल आणि आपल्या संघाला कमी धावसंख्या डिफेंड करत असताना सामना जिंकून देईल. तो रोहित भालेराव गोलंदाजी मार्कवर. हे सरप्राईज पॅकेज आहे. 51 लॉस ऑफ टोटल 2. समोर एक्झिक्यूट केलंय, पहिल्या चेंडूवर स्वागत केलंय, अप्रतिम आणि दर्जेदार फटका, स्ट्रेट टू द ग्राउंड, षटकार. आउटफील्डला खास करून लिडिंग एज. हवेमध्ये चेंडू, विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू फ्लॅग होतोय आणि संकेतला मिळते ती फक्त संकेतला एकच धाव मिळते. संकेत 1 षटकार सुद्धा ठोकलाय. एकूण धावसंख्या आपण बघतोय अक्की झाली धावफलकात एकूण 57 धावा, 57. हो, चांगला चेंडू, चांगला रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. रायझिंग आणि सरप्रायझिंग डिलिव्हरी. पंचवळत्यात आमच्याकडे लेगबायचा सिग्नल त्यांचा येतोय. धावसंख्या 59 धावा धावफलकावर. निर्णायक षटक मार्गस्थ. 1 षटकार आल्यानंतर मात्र निश्चितच कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. स्ट्राईक केला संकेत. आतापर्यंत चांगली बॅटिंग केली पूर्णपणे इनिंगमध्ये या संकेतने, आघाडीचा फलंदाज म्हणून. शेवटच्या षटकापर्यंत थांबला अजूनही मैदानाच्या आतमध्ये. हो, चांगला चेंडू, मॅग्निफिसंट डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी, चांगलं कमबॅक रोहित भालेरावचं. 1 षटकार, 1 सिंगल, त्यानंतर 1 लेग बाईज आणि त्यानंतर डॉट. 4 चेंडू झाले आतापर्यंत या षटकातले. चांगली गोलंदाजी रोहितची. 59 धावा धावफलकावर.
हा चेंडू मात्र ऑन साइडला फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चांगला प्रयत्न होता. सीमारेच्या बाहेर जातो चेंडू. षटकार. हा चेंडू सुद्धा खूप चांगला चेंडू हाताळलाय. या षटकातला हा निर्णायक चेंडू होता आणि काय जबरदस्त गोलंदाजी केली या षटकामध्ये. एक कॅश प्राईज आपण देणार आहोत, जे मात्र आपण बघितलं काल भावेश मसरूकरने लावलं होतं जॉन्टीसाठी. ते पारितोषिक आमच्याकडे पुन्हा एकदा जमा झालं, कारण मगाशचे 1000 रुपये आम्ही ते दिले ते जेडीला अप्रतिम झेल टिपल्याबद्दल. पण आता मात्र आम्ही 1000 रुपयाचं कॅश प्राईज निश्चित आम्ही जॉन्डीला देणार आहोत. तर निश्चित जॉन्डीला विनंती करतो, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. जो शब्द दिला होता भावेश मसरूकरने तो निश्चित त्याने पाळलेला आहे. आणि जो झेल टिपला बघा, 3 सामने खेळला जॉन्टी आणि जॉन्टी समोर जो आलेला झेल शेवट सामन्यामध्ये त्याने तो न चुकता टिपला. आणि त्यासाठी भावेश मसरूकरने जे पारितोषिक अनाऊन्स केलं होतं ते 500 रुपये 1000 रुपयाचं, आणि निश्चित आम्ही ते देत आहोत. आपण वळूया इनिंगमध्ये. आपण बघतोय 30 चेंडू आणि आता मात्र समीकरण उरलंय 66 धावेंचं सामना जिंकण्यासाठी. दुसऱ्या सत्रामध्ये विक्रोळी संघासमोर हे लक्ष ठेवलंय राज ग्रुप 11ने. आणि बघायचं या धावसंख्येचा पाठलाग होणार की या धावसंख्या डिफेंड करून राज ग्रुप एक दिमागात प्रवेश करणार तो शेवटच्या सामन्यामध्ये, जिथे मात्र लब्बैक परटवली हा संघ सज्ज झालाय, तो म्हणजेच त्यांच्यासमोर खेळण्यासाठी. थोडीशी विश्रांती घेतो आणि या सत्रामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो. या आपण ऐकूया पुढचा आवाज इर्शाद बागबान. धन्यवाद. हॅलो. व्यासपीठावर दीपक भाऊ साळवी इथे उपस्थित आहेत. सन्माननीय आमदार डॉक्टर राजेंद्र साळवे यांचे बंधू. मी भाऊंना विनंती करतो की आपल्या शुभस्य आपण एक कॅश प्राईज द्यायचं आहे. भाऊ, 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल.
जॉन्टीने जो झेल पकडला काल या स्पर्धेमध्ये आणि त्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज भावेश मसूरकरने लावलं होतं. जरा जोरदार टाळ्या होत्या भावेश जॉन्टी आणि भावेशसाठी सुद्धा. 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिलेला शब्द पाळलेला आहे आणि ते कॅश प्राईज आम्ही देत आहोत जॉन्टीला. 1000 रुपयाचा कॅश प्राईज. अभिनंदन जॉन्टी, असा तुझा खेळ होत राहो. आपण लगेच पुढच्या सत्राकडे वळणार आहोत. बॅट्समन ऑलरेडी पोहोचलेले आहेत आणि वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. इथे मात्र सज्ज आहे आमचे मित्र इर्शाद बागवान. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय आणि आपण जर तो झेल पाहिला तर 3892 लाईक आलेले आहेत त्या झेलसाठी कालपासून. जॉन्टीचं देखील मनपूर्वक अभिनंदन असेल. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती रंगतोय क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम आणि क्रिकेटचा थरार. अर्थातच खानविलकर क्रिकेट स्टेडियमच्या ऐतिहासिक मैदानावरती पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. जे प्रेक्षक 8 तारखेला आलेत आणि आज 9 तारखेला सुद्धा या सामन्याचा आनंद घेत आहेत. म्हणजे 12 वाजून गेल्यानंतर 9 तारीख सुरू झाले. त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन असेल. 66 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईकचा फलंदाज अभिषेक, नॉन स्ट्राईकला रुपेश, गोलंदाजी मार्कवरती अमितचा पहिला चेंडू. उत्तम स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र पायावरती आदळतोय. निश्चितपणे आपण पाहतोय हा चेंडू एक चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतो चेंडू बॅटवरती येऊ शकत नाही. चेंडू पायावरती आदळतोय. सहासष्ट धावांचं लक्ष आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र 1 धाव. स्ट्राईकचा फलंदाज मात्र असेल रुपेश. गोलंदाजी मार्कवरती अमित. संघाचं पहिलं षटक, वैयक्तिक पहिलं षटक. यावेळी मात्र एक जबरदस्त स्ट्रोक. 1 बाउंस सीमा पार. कडक कडकडीत प्रहार, चौकार. सहासष्ट धावांचा पाठलाग करतोय संघ. यावेळी मात्र निश्चितपणे एक चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू होता. यष्टी रक्षकाकडे जातोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये या ठिकाणी बदल केला जातोय. आपण पाहतोय एक महत्त्वाचा सामना असेल. या सामन्यामध्ये जो संघ जिंकणार त्या संघाचा सामना मात्र होणार. यावेळी मात्र निश्चितपणे एक रिव्हर्सचा चौकार खेळलाय. चेंडू सीमापार, चौकार. नऊ धावा असतील धावफलकावरती. 2 चौकार मात्र पाहायला मिळालेत. अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल जर या सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल तर. कारण 66 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक मैदानावर टाकलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक क्रमांक 1 मैदानावरती टाकलं जात आहे. हा चेंडू मात्र बॅटची कड घेऊन जातो. चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षित केला जातोय. तोपर्यंत 1 धाव मात्र निश्चितपणे धावफलकावरती. धावसंख्या असेल 10 धावा धावफलकावरती. चालू सामन्यातला विजेता संघ जो असेल त्या संघाला पुढचा सामना खेळायचा आहे लब्बैक परटवली 11 संघासोबत. हाफिजभाई ठाकूर यांचा संघ आपण पाहतोय. लब्बैक परटवली अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा असणारा संघ. स्वतः हाफिजभाई ठाकूर देखील आमचा समोरचा जो कॅमेरा आहे त्याच्या बाजूने या सामन्याचा आनंद घेत आहेत. अगदी समालोचन कक्षाच्या समोरच्या कॅमेऱ्याच्या शेजारी ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील एक संघ मालक म्हणून या स्पर्धेमध्ये नक्कीच अभिनंदन असेल. यावेळी मात्र निश्चितपणे एक चांगला चेंडू होता. या चेंडूवरती मात्र एक चांगला बिग हिट करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. परंतु आपण पाहिलं की या चेंडूवरती मात्र एकेरी धाव घेतली. एका धावेने मात्र धावफलकावरती धावसंख्या असेल 11 धावा. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 11 धावा.
24 चेंडूचा खेळ बाकी असेल. 24 चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता. तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा देखील या सामन्यावरती असतील. त्याचप्रमाणे लब्बैक परटोली संघाची सुद्धा नजर असेल की आपला सामना कोणत्या संघासोबत होणार. जो जीता हो सिकंदर, जो हारा हो टूर्नामेंट से बाहर. आर या पार की लढाई, डो और डाय, करा किंवा मारा, अभी नहीं तो कभी नहीं. 24 चेंडू 55 धावा. मैदानावरती रंगतोय कार्यसम्राट चषक 2022 चा थरार. गोलंदाजी मार्कवरती राजू. स्ट्राईकचा फलंदाज अभिषेक. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज रुपेश. पहिल्या षटकामध्ये निश्चितपणे धावफलकावरती 11 धावा. 24 चेंडूमध्ये 55 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. आखोट टप्प्याचा चेंडू समाचार घेण्याचा प्रयत्न होता परंतु पॉईंटच्या दिशेने झेल टिपला गेलाय. उत्कर्षने सुरेख असा झेल टिपलाय. थोडासा दुखापतग्रस्त आहे उत्कर्ष आपण पाहतोय परंतु एक चांगला झेल टिपलाय. मोठा धक्का असेल. बडी मछली जाल में. अभिषेकला मात्र परतावं लागतंय. वाजवलं गेलं. इंग्लंडमध्ये पहिल्यांदा मी हे गाणं ऐकलं होतं लॉर्डच्या ऐतिहासिक मैदानावरती. त्याच्यानंतर आज दुसऱ्यांदा फक्त या मैदानावरती ऐकतोय. खऱ्या अर्थानं आपलं स्टेडियम जे आहे लांज्याचं ऐतिहासिक स्टेडियम आज इंग्लंडमध्ये नेण्याचा पराक्रम डीजे कडून केला जातोय. डीजेचं देखील मनपूर्वक अभिनंदन असेल. प्रत्येक चौकार षटकार आणि बळीनंतर मात्र डीजे प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. विनोदाचा भाग सोडून द्या. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. धाव फलकावरती धाव संख्या 1-11. 1-11. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज असेल गोलंदाज राजू. हो यावेळी मात्र निश्चितपणे एक चांगला चेंडू. चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. या षटकामध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती एक आक्रमक स्फोटक विध्वंसक सुनामी वादळी झंझावती डायनामाइट फलंदाज बाद करून परतवलाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये अतुल भोईर. एक वेगवान आक्रमक फलंदाजी करावी लागेल. यावेळी मात्र पंच केला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल मात्र सुटला आहे. बिग एफर्ट असेल. चांगला प्रयत्न केला होता. खऱ्या अर्थाने एक चांगला प्रयत्न. एक चांगला झेल. स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल होऊ शकला असता परंतु झेल सुटलाय. कॅच छोटा दिल तुटावर बल्लेबाजोने एक रन बी लोटा. धावफलकावरती धाव संख्या असेल 12 धावा धावफलकावरती. एक नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या दिवशी आकाशने सुंदर गोलंदाजी केली होती. लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 बळी मिळवण्याचा पराक्रम या स्पर्धेमध्ये केलाय. त्याच्यानंतर सागर कांबळेनं देखील एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आहे. अनेक गोलंदाजांना देखील प्रभावित केलं. या स्पर्धेमध्ये जितकं फलंदाजांनी प्रभावित केलंय तितकंच गोलंदाजांनी देखील प्रभावित केलंय. अगदी भर उन्हाळ्यामध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणारी स्पर्धा अल्पावधीतच GTC लाईव्हच्या माध्यमातून जगभरामध्ये या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण. अनेकांचे फोन्स येत आहेत. अनेकांचे कॉल्स येत आहेत. स्पर्धेचं अभिनंदन केलं जातंय. ग्राउंडचं अभिनंदन केलं जातंय. एक अफलातून ग्राउंड. एक अफलातून मैदान मात्र खानविलकर क्रिकेट मैदान आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं खानविलकर साहेबांचं देखील अभिनंदन असेल की इतकं चांगल्या दर्जाचं ग्राउंड त्यांनी सन्माननीय आमदार साहेबांच्या या कार्यसम्राट चषक 2022च्या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलंय. पुन्हा एक आखोट टप्प्याचा चेंडू. वॉट अ शॉट. वन बाउल सीमा पार. कडकडकरीत प्रहार. चेंडू सीमा पार. चौकार. चर्चा मात्र होते तुषार यादव यांच्याकडून मात्र काहीसा कानमंत्र दिलाय गोलंदाजाला. कारण पहिले 2 चेंडू निर्णायक चेंडू टाकल्यानंतर एक चौकार मात्र पाहायला मिळतोय.
कारण दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना आहे. जो संघ जिंकणार तो पुढच्या फेरीचा सामना खेळणार, जो पराभूत होणार तो सरळ स्पर्धेबाहेर. पॅकअप. यावेळी मात्र पॉइंटच्यावर चेंडू खेळला. चेंडूचा वेग आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला. चेंडू सरळ सीमा पार. चौकार. वाजवलं गेले. देखा जो तुझे यार. यावेळी मात्र चेंडू गेलाय सीमा पार. 4 धावांचा एक दणदणीत बोनस मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या असेल 20 धावा. एक मात्र बळी या षटकामध्ये मिळवलाय. एक सफल षटक टाकलंय, परंतु 2 चौकार देखील या षटकामध्ये मारले गेलेत. जशा तसं प्रत्युत्तर दिलं गेलंय. स्ट्राईकचा फलंदाज आपण पाहतोय रुपेश. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. नो चान्स. 1 बाउन्स सीमा पार. चौकार. चौकारांची मात्र हॅट्रिक पाहायला मिळते रुपेशच्या बॅटमधून. याच्या अगोदर षटकारची देखील हॅट्रिक पाहिली गेली होती. या सामन्यामध्ये मात्र आपण चौकारांची हॅट्रिक पाहतोय. म्हणजे क्रिकेटमधल्या ज्या 3 हॅट्रिक, चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक, बळींची हॅट्रिक, एक विक्रमानं गाजत असलेली स्पर्धा, एक माइलस्टोन ठरली आहे स्पर्धा. शिवसेना युवासेना आयोजित सन्माननीय आमदार डॉक्टर राजन साळवे पुरस्कृत कार्यसम्राट चषक 2022 भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजची 4थी रात्र आपण पाहतोय. लागोपाठच्या 3 चेंडूवरती मात्र 3 चौकार रुपेशच्या बॅटमधून संजीवनी देणारे चौकार ठरले. संघाची धावसंख्या वाढवणारे चौकार ठरलेत. जर अशाच प्रकारची दोन्ही फलंदाजांनी खेळी केली तर मात्र निश्चितपणे संघ विजयापर्यंत पोहोचू शकतो. धावफलकावरती धावसंख्या 24 धावा. 1 बाद 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडूमध्ये 42 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 42 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज आनंद. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं 3रं षटक. गोलंदाजी मार्कवरती आनंद. स्ट्राईकचा फलंदाज अतुल. अतुलला मात्र अतुलनीय अशी अनमोल कामगिरी करावी लागेल आजच्या सामन्यामध्ये जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल. समोरचा संघ देखील प्रतीक्षेत आहे. लब्बाईक परटवली. आपला संघ कोणत्या संघासोबत सामना खेळणार? हाफिजभाई ठाकूर यांचा संघ आपण पाहतोय लब्बाईक परटवली. आज या स्पर्धेमध्ये मात्र एक दमदार कामगिरीचं प्रदर्शन केलंय. दुसरा जो सामना झाला होता त्याच्यामध्ये कृष्णा पवारने या मैदानावरती पॉवर ऑफ पॉवर सिद्ध केले. एक जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषेकडे. 1 बाउन्स. कडकडीत प्रहार. सीमा पार. चौकार. फलकावरती धावसंख्या असेल 28 धावा. पहिल्या चेंडूवरती स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. इथं मात्र चौके से करेंगे सबका स्वागत. एक चौकार मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षित करतोय तोपर्यंत 1 धाव घेतले. दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय. या चेंडूवरती मात्र निश्चितपणे 2 धावा. धावफलकावरती धावसंख्या असेल 30 धावा. धावफलकावरती एक आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. यावेळी मात्र निश्चितपणे एक चांगला चेंडू आपण पाहतोय. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक आहे. उत्साह आहे. क्षेत्ररक्षकाचा आवाज आमच्या समालोचन कक्षापर्यंत येतोय. गोलंदाजाला
सांगितलं जाते की चेंडू कशा प्रकारे टाकायचा आहे. एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा वेगवान चेंडू होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू पंचांनी वाईड चेंडू घोषित केला. अगदी फलंदाजानं जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. परिणामी हा चेंडू मात्र एक वाईट बॉल, एक अतिरिक्त धाव असेल. धावफलकावरती धावसंख्या असेल 31 धावा. सुंदर असा झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का. बडी मछली जाल में. चौदा चेंडू मध्ये 35 धावांची आवश्यकता. 14 चेंडू 35 धावा. काय होणार सामन्याचं गणित? तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा मात्र या ऐतिहासिक मैदानावरती असतील. चौदा चेंडू 35 धावा. कोणता संघ मात्र या सामन्यामध्ये विजय मिळवणार? राज 11 की मग विक्रोलियन्स? दोन संघ मात्र आमने सामने. नवीन फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. रोहित भालेराव. चौदा चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. गोलंदाज मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज आखूड टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क नसेल. निर्धाव चेंडू मात्र दडपण वाढवतोय. रुपेश देखील नॉन स्ट्राईकला काहीसा निराश वाटतोय, कारण मागच्या षटकामध्ये रुपेशनं लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 चौकार मारले, परंतु या षटकामध्ये मात्र स्ट्राईकवरती येत नाहीये. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाज असेल आनंद मात्र आपल्या संघाला आनंद मिळवून दिलाय. बळी टिपलाय आपल्या संघासाठी. सुंदर गोलंदाजी केली. 13 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता असेल. जबरदस्त खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅक टू द बॉलर खेळलाय. कोणत्याही प्रकारची धाव नसेल. 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. 12 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता आहे. काय होणार या सामन्याचं गणित? तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा देखील, आमचा मायबाग प्रेक्षक वर्ग देखील या सामन्याचा आनंद घेतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय समोरच्या टावरवरती जे साईड स्क्रीन झळकतंय, त्या साईड स्क्रीनवरती प्रेक्षकांनी आपली मतं नोंदवलेत. प्रेक्षकाच्या हातामध्ये वोटिंग मीटर आहे आणि प्रत्येक प्रेक्षकांनी आपली मतं नोंदवलेत. 55% प्रेक्षकांना वाटतंय राज 11, 40% प्रेक्षकांना वाटतंय विक्रोलियन्स आणि 15% प्रेक्षकांचं म्हणणं आहे बारा चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता. आपण पाहतोय मैदानामध्ये बॅट चेंज होते. ज्या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावरती ज्या बॅटनं शतक झळकावलं होतं ती बॅट मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. आज मात्र त्याच बॅटनं करामत होणार का? 12 चेंडूमध्ये 35 धावा कुठल्या जाणार का?
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय अमोलला मात्र अनमोल कामगिरी करावी लागेल. 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता. तसं जर पाहिलं तर क्रिकेटचा सामना आहे, कोई लक्ष छोटा या बडा नाही होता. हारा वये जो लढा नाही, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्षाचं मैदान म्हणजे क्रिकेटचं मैदान. पहिल्या चेंडूवरती एक जबरदस्त मॅसिव्ह हिट करण्याचा प्रयत्न केला. चेंडू भिरकावलाय सीमारेषेवरून, षटकार. चेंडू मात्र पुन्हा एकदा मैदानावरती येतोय. किती लांब षटकार मारा, आमचा प्रेक्षक खूप हुशार आहे. स्कॉटलंड यार्ड पोलिसापेक्षा कमी वेळेमध्ये चेंडूचा शोध लावून 48 सेकंदानंतर चेंडू मैदानामध्ये आलाय. त्या प्रेक्षकाचं देखील कौतुक असेल. त्या प्रेक्षकाला आमच्यापेक्षा जास्त घाई आहे चेंडू आत टाकण्याची, कारण त्याला सामना पूर्ण बघायचा आहे. सामन्यामध्ये कोण जिंकलंय, काय जिंकलंय, आमच्यापेक्षा त्याला जास्त घाई आहे. त्या प्रेक्षकाचं खरंच मनापासून अभिनंदन. यावेळी मात्र हा चेंडू वाईड चेंडू होतोय. अगोदरच उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर गेलेला फलंदाज होता रुपेश, परंतु चेंडू आपण पाहतोय टप्पा पडलाय. डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू जातोय. पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केलाय. इथं मात्र समीकरण बदलतंय. 11 चेंडूमध्ये 28 धावा. याच्या अगोदर एक षटकार मारला गेला. मी अगोदरच सांगितलं, लॉर्डच्या ऐतिहासिक मैदानावरती ज्या बॅटनं शतक झळकावलं ती बॅट मैदानामध्ये बदलली गेली. पुन्हा एकदा जबरदस्त परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, व्हॉट अ शॉट, जबरदस्त षटकार. चव्वेचाळीस 44 रन इज ऑन स्कोर कार्ड. प्रोग्रेस फोर्थ ओव्हर. 3.2 षटकामध्ये 44. यावेळी मात्र चेंडू खेळला निश्चितपणे क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. सुंदर क्षेत्ररक्षण असेल. पाय थोडासा दुखापतग्रस्त झालाय, आपण पाहतोय. उत्कर्षचा फलंदाजीमध्ये आपण पाहिलं त्याला. यावेळी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण केलंय, आपल्या संघासाठी धावा वाचवतोय. धाव बलकावरती धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते वीरेंद्र सेवाकडून रोहित शर्मा, अर्थात 44 वरून 45. जर्सी क्रमांक 45, डबल सेंचुरी स्पेशालिस्ट रोहित शर्मा. गोलंदाजी मार्कावरती सज्ज असेल गोलंदाज अमोल. थोडासा महागडा ठरतोय आतापर्यंत. या षटकामध्ये एक वाईड चेंडू, 2 षटकार. ओ, यावेळी मात्र निश्चितपणे चांगलं कमबॅक केलंय. फलंदाज बाद होतोय. आणखी एक मोठा धक्का. घरी गेल्यावर फक्त एवढंच सांगायचंय, मी कार्यसम्राट चषक पाहायला गेलो होतो. घरात तुम्हाला कोणीच काही बोलणार नाही. दुसरं काहीच कारण सांगू नका. फक्त सांगा तुम्ही कार्यसम्राट चषक पाहायला गेलो होतो. तुम्हाला घरात कोणीच काही बोलणार नाही, कारण जे बोलणारे असतील ते सुद्धा इथंच असतील. एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. रात्रीच्या 2:15 झालेले असताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेतोय.
मी नेहमीच सांगितलं, मी इथं आलोय, मला काही ना काही मिळणार आहे. पंच आहेत त्यांना काही ना काही मिळणार आहे, जे खेळतायत त्यांना काही ना काही मिळणार आहे. प्रेक्षकांना माहीत आहे शेवटचा चेंडू पडल्यावर आपल्याला काहीच मिळणार नाही, परंतु त्यांना जो मिळतं ते समाधान आणि त्यांना जो मिळतो तो आनंद. तो आनंद आणि ते समाधान मिळवण्यासाठी उपस्थित असणाऱ्या तमाम प्रेक्षकांना नमस्कार. आखूड टप्प्याचा चेंडू होता. निश्चितपणे यावेळी मात्र एक चांगला चेंडू होता. या चेंडूवरती मात्र एक पॉवरफुल स्ट्रोक घेता येऊ शकला असता, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क नाही. चेंडू निर्धाव ठरतोय. कौतुक असेल गोलंदाजाचं. खऱ्या अर्थाने एक आखूड टप्प्याचा उसळी घेणारा चेंडू. 7 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 21 धावा. हा निर्णायक चेंडू आहे. त्याच्यामुळेच मी सांगितलं की हा निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती पुढच्या षटकाचं समीकरण बदललंय. 6 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. थोडंसं लेट होतंय, परंतु आपण जर समोरच्या टावरवरती नजर टाकली तर स्पर्धेचा साईड स्क्रीन त्या ठिकाणी आपण पाहतोय. डिजिटल स्कोअर कार्ड ज्याच्यावरती आपण पाहतोय कॉंग्रॅच्युलेशन जीतू शेलार 88 मीटरचा षटकार. समोरच्या बाजूला आपण साईड स्क्रीनवरती पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन जीतू शेलार 88 मीटरचा षटकार. कॅमेरामॅन थोडासा ब्राईट करा. साईड स्क्रीन थोडासा ब्राईट करा. अजून थोडा, अजून थोडा. ओके, राईट अँगल आहे. आता मात्र सर्व प्रेक्षकांना दिसतंय समोरच्या साईड स्क्रीनवरती डिजिटल स्कोअर कार्डवरती कॉंग्रॅच्युलेशन जीतू शेलार 88 मीटरचा षटकार. काय जबरदस्त स्पर्धा आहे. आपण पाहतोय एक आकर्षक मैदान. मैदानाच्या बाहेर आकर्षक सीमारेषा सजवली. आमचे सर्व जाहिरातदार, आमचे सर्व सौजन्यदाते. त्याचप्रमाणे आपण पाहतोय हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं होर्डिंग पाहतोय. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं होर्डिंग पाहतोय. सन्माननीय खासदार विनायकजी राऊत साहेबांचं होर्डिंग पाहतोय. कार्यसम्राट आमदार डॉक्टर राजन साळवी यांचं होर्डिंग आपण पाहतोय. एक दर्जेदार स्पर्धा आहे. खऱ्या अर्थानं याचं श्रेय जात आहे आयोजकांना. अगदी कमी वेळ मिळाला आहे आयोजकांना आणि अगदी कमी वेळेमध्ये आयोजकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अगदी कमी वेळ मिळाला आहे उमेदवारी अर्ज भरायला आणि कमी वेळेत उमेदवारी अर्ज भरून निवडून देखील आलेत आयोजक. खऱ्या अर्थानं एक चांगली स्पर्धा आपण पाहतोय. एक दर्जेदार स्पर्धा. कार्यसम्राट चषक अर्थातच साहेबांच्या नावानं असणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. 9 जुलै 1965 रोजी साहेबांचा जन्म झाला आणि अगदी विद्यार्थी दशेमध्ये असतानापासून बाळासाहेबांचे सन्माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराने प्रेरित होऊन साहेबांनी सेनेचा भगवा हातामध्ये घेतला आणि तो विचार घराघरामध्ये पोहोचवला. आणि आज मात्र आपण पाहतोय या विभागाचे हॅट्रिक आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय आमदार डॉक्टर राजन साळवी साहेब. दरम्यान मैदानावरती या चेंडूवरती एक फलंदाज बाद होऊन परततोय. इथून मात्र संघर्ष मोठा असेल. 5 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. अजूनही सामना संपलेला नाही. शर्यत अजून संपली नाही. संघर्षाच्या काळामध्ये, कठीण काळामध्ये स्वतःला समजून सांगा की सामना अजून संपला नाही, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. कारण कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं की आपण स्वतःला समजून सांगितलं कोरोना अजून संपलेला नाही, कारण मी अजून पॉझिटिव्ह झालेलो नाही. जोपर्यंत शेवटचा माणूस पॉझिटिव्ह होणार नाही तोपर्यंत कोरोना जाणार नाही. दरवर्षी तो दिवाळीला जसा येतो तसा येत राहणार तो. त्याची आता सवय झाली भारतातल्या लोकांना. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. रंगतोय क्रिकेटचा थरार. 5 चेंडू 15 धावा. स्ट्राइकचा फलंदाज राज. राज क्या करेगा आज. एक चांगला चेंडू आहे. समोरचा संघ आपण पाहतोय राज 11. संघ मालक आपण पाहतोय गणेश लाखन यांचा हा संघ आहे. संघ मालकाच्या चेहऱ्यावरती देखील आपण पाहतोय हास्य. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं
चला समोरचा संघ लब्बैक परटवली संघाचे संघनायक आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. फलंदाज मात्र बाद होतोय. आणखी एक मोठा धक्का असेल. जल्लोष मात्र मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. परटवली संघाचे संघनायक संदेश पार्टे आपण ताबडतोब यायचंय. याच्यानंतर लगेचच आपल्याला सामना खेळायचा आहे. सामन्याची नाणेफेक देखील करायची. 3 चेंडू 15 धावा. 3 चेंडू 15 धावा. काय करामती गोलंदाजी केली, चमत्कारी गोलंदाजी केली. खऱ्या अर्थानं रुपेशने मात्र एक चांगली खेळी केली होती, परंतु एक मोठी संधी मिळाली नाही रुपेशला. परंतु संघ थोडासा अडचणीत आपण पाहतोय. 3 चेंडू 15 धावा. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं राज 11 संघ ज्यावेळी गोलंदाजी करत होता 3 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता होती. 2 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता होती. इथं मात्र समीकरण बदललंय. 3 चेंडूमध्ये 15 धावा. 2 षटकार आणि 1 चौकार मात्र मारावा लागणार. कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेसिंग. यावेळी मात्र निश्चितपणे पोल करण्याचा प्रयत्न केलाय. धावबादची संधी होऊ शकते. फलंदाज निश्चितपणे धावबाद. 2 चेंडू 15 धावा. आपण साईड स्क्रीनवरती पाहत आलाय की किती मीटरचा षटकार मारलाय, परंतु आता साईड स्क्रीनवरचा एक चेहरा बदललाय. साईड स्क्रीनवर जर आपण पाहिलं तर तिथं गणेश लाकण यांचा चेहरा आहे आणि त्याच्यावरती थोडंसं हास्य आहे. एका संघ मालकाच्या भूमिकेत आहेत आज आणि संघ जवळपास जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे असं मी म्हणेन, कारण क्रिकेटचा खेळ आहे. 2 चेंडू 15 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र पुन्हा एक फटका खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती. झेल मात्र सुटलाय. 1 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. सामना संपल्यानंतरच लगेचच विजयी संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी जायचंय. काय जबरदस्त कमबॅक केलंय राज 11 संघाला. जितकं कौतुक करावं तितकं कमी. 1 चेंडू 14 धावा. मैदानाच्या बाहेर मात्र जल्लोषाची तयारी सुरू होते, कारण जल्लोष होणार आहे. यावेळी मात्र हा चेंडू. सामना मात्र जिंकला या ठिकाणी राज 11. राज क्या करेगा आज. राज 11 संघाने मात्र दाखवून दिलंय. एक जबरदस्त सामना मात्र जिंकलाय. चला सामन्याची नाणेफेक करून घ्यायची. पुढच्या सामन्याची नाणेफेक लगेच करून घ्यायची. यस, टॉस का बॉल्स मध्ये आपण जाणार आहोत. आमच्याबरोबर निश्चित जोडले जाणार आहेत लब्बैक 11 परटवलीचे संदेश पार्टी कॅप्टन्सी करतायत. पुणे डिंगडॉंग संघाला अनेक वर्ष कॅप्टन्सी केली. त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये आपण बघितलं तर 10 PL देखील त्यानं जिंकला आहे आणि आज अफजलबाई आणि त्यांची कंपनी संदेश पार्टे कॅप्टन्सी करतायत. ते देखील जोडलेलं आहे. शेवटचा मॅच लब्बैक